ओ भाई साहब हे बघा वेतोबा लोकेशनवर आलो आता मी. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल ट्रॅव्हल विथ राणे. आय होप यू आर डुईंग वेल. तर आज आपण जाणार आहोत वेंगुर्ला बंदर, जे की खूप जणांना माहीत असेल, कोणाकोणाचं गाव असेल ते वेंगुर्ला. सुपर प्लेस आहे, मी आधी पण जाऊन आलो आहे. खूप बेस्ट प्लेस आहे ती. आणि आपण आता पूर्ण रेडी आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकता पूर्ण रेडी आहोत. आता फक्त निघायचं आहे आणि दुपारचे 3 वाजलेत दुपारचे आणि आपण या भर उन्हात चाललो. खूप बेकार गरमी आहे. बॅग आण रे. आणि हा आपला मित्र निशांत टँक बॅग घेऊन आलाय. हॅलो. तर आता फक्त रेडी व्हायचं, फटाफट बॅग बांधायची आहे, म्हणजे आय मीन लावायचे टँक बॅग आणि निघायचं आहे फटाफट वेंगुर्ल्यासाठी. तर बघू. आणि जेवलो पण नाही आता, जेवू बघू कुठेतरी मध्ये जेवू कुठेतरी वेंगुर्ल्यात किंवा मग कणकवलीत जेवू. तर लगेच रेडी होऊया आणि फटाफट बाईक काढून निघूया. मग डायरेक्ट बाईकवर भेटूया. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला तर मित्रांनो, आपण निघालो आहोत टुवर्ड्स वेंगुर्ला. वेंगुर्ला नाव ऐकून एवढं भारी वाटतं ना, काय बोलू तुम्हाला. मी आहे ना एकदा गेलेलो, म्हणजे माझा भाऊ राहतो सुहास नांदोसकर, त्याचं गाव आहे ते वेंगुर्ला. एकदा त्याच्या गावी गेलेलो तर काय सुपर वाटलेलं माहिती आहे का, एक नंबर. हा आहे आमच्या पियाळी गावचा व्हाळ, जो की पूर्ण सुकलाय. काय रस्ते आहेत ना, एकदम मस्त असे फुल असे टर्निंगवाले रस्ते. फोंडा, नांदगाव, देवगड. आपल्याला नांदगावला जायचं आहे. तर आता आपण आलेलो आहोत बावशी फाट्यावर. हे आहे ना बावशी फाटा. आता इथून राईट घेतला की टुवर्ड्स नांदगाव. गाईस, दुपारचं ऊन आहे ना, खूप बेकार ऊन आहे माहिती आहे. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी एकदम मस्त थंड वाटतं, बट दुपारी जे ऊन आहे ना, बाप रे, एवढं गरम होतं ना, लिटरली ना वाफा फेकतात, वाफा. तर आपण ऑलमोस्ट नांदगावात पोचलो आहे. ही खूप सारी जी तुम्हाला वस्ती दिसते त्यावरून कळतं की नांदगाव आलं. ह्या ठिकाणी पूर्ण नांदगावचं मार्केट लागतं, जे की आता बंद आहे दुपार असल्यामुळे ना. गाईस, कोणच नसतं रस्त्यावर, कोणच नाही. एवढं खतरनाक ऊन असतं माहिती आहे इथे. इकडे मस्त एक देऊळ आहे, जागृत आहे एकदम. काय सुंदर मंदिर आहे ना. पणजी सरळ, कणकवली सरळ आणि गव्हर्मेंट हॉस्पिटल त्यासाठी. तर आपण परत कनेक्ट झालो आहे मुंबई गोवा रोडला, जो की अतिशय सुंदर असं बनलेलं आहे मुंबई गोवा रोड. कुडाळ 48. कुडाळमध्ये जाऊन कुठला तरी राईड घ्यायचा आहे वेंगुर्ल्याला जाण्यासाठी. गाईस, हा आहे ना असा पूर्ण सरळच रस्ता आहे. अशा रस्त्यावर एवढी झोप येते ना यार. कणकवली 4 किलोमीटर, ओरस 27 किलोमीटर आणि पंजिम 114 किलोमीटर. माझ्या दुपारचा ना एवढा विंड ब्लास्ट होता ना, एवढा भाई काय सांगू. कृष्णनगरी, राधे राधे. जिथे पण कृष्णाचं नाव येतं तिकडे राधे राधे निघतं. बस स्टॉप बघा इकडचं आहे. मी आहे ना XP 95 टाकतो ना पेट्रोल, तर इकडे मला इकडे पेट्रोल मिळतं इंडियन ऑइलचं XP 95. मी एवढं शोधलं आहे ना, ते गुगलवर सारखा सर्च करत होतो कुठे मिळणार. तर शेवटी इथे मिळतं. आलं कणकवली, आलं कणकवली. इथे खाली हे पूर्ण कणकवली आहे. आधी किती मस्त वाटायचं कणकवलीत आल्यावर, असं कणकवलीत आल्यासारखं वाटायचं. कधी जाताना कणकवली खालून समजत पण नाही. बघा, कणकवली रेल्वे स्टेशन, इथून खालून सावंतवाडी सरळ, गोवा सरळ. काल पण मी कणकवलीला येऊन गेलो, बट असं वाटलंच ना की कणकवली आहे. पहिल्यासारखं आता नाही राहिलो. ठीक आहे, डेव्हलपमेंट झालं आहे, सगळं झालं आहे, मान्य आहे, खूप मस्त झालं. पण आधी जी मजा होती ना गावी येण्याची, गावी आल्यासारखं वाटायचं. पण आता काय, ठीक आहे, ह्याची पण गरज आहे. ठीक आहे, हे ते फेमस सह्याद्री हॉटेल, जिकडे मुंबईला जाणाऱ्या सगळ्या बसेस थांबतात. ही गड नदी ना, हो गड नदी आहे ती. हा कुठला टोल आला, चालू आहे की बंद आहे? बंद आहे, बंद. हां, अजून तरी काय चालू करणार ना, अजून रोडच मुंबई गोवाचे बनले नाही आहे. ते बनतील तेव्हा स्टार्ट करतील असं वाटतं. ओय होय होय ओय होय होय होय. ऑटोमॅटिक स्पीड वाढणार. वाव, काय सुंदर असं वाटतं ना, नारळाची झाडं वगैरे डोंगराच्या मध्ये. तर गाईज, आपण जिकडे वेंगुर्ल्यात जातो ना, तिथे एक शिरोडा गाव आहे. त्या गावात आहे ना वेतोबाचं मंदिर आहे, जागृत मंदिर आहे आणि एक नंबर मंदिर आहे माहिती आहे. तुम्ही सध्या ती सिरियल पण लागते वाटतं वेतोबाची, तर मी तर नाही बघत, बट जर तुम्ही कोण बघत असाल तर तुम्हाला ते माहीत असेल. सुंदर मंदिर आहे. मी तिकडेही जाईन आणि तुम्हाला दाखवेन ते मंदिर. तर गाईज, आता गावी आलं ना, जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये बोललेलो की हिंदी मराठी मिक्स व्लॉग्स असतील, बट इकडे ना हिंदी बोलावंसंच वाटत नाही.
गावी येऊन हिंदी बोलावंसंच वाटत नाही, मराठीमध्येच बोलावंसं वाटतं, म्हणून मग मराठीतच कंटिन्यू ठेवलं आहे ब्लॉग्स. तर गाईज आता आम्ही ना वाट चुकलो आहे. आम्हाला मागच्या ब्रिजच्या खालून जायचं होतं राईट घेऊन वेंगुर्ल्याला. आता आम्ही थोडंसं पुढे आलो आहे, थोडंसं जास्त नाही. मग आता इथून युटर्न घेऊन आम्ही जाऊ. हे बघा वेंगुर्ला लेफ्ट. आता कसं काय सुंदर रोड आहे ना, मस्त वाटतं बघायला. आता अस्सल गावात आल्यासारखं वाटतं. इथून राईट वेंगुर्ल्याला जायला. सुस्वागतम सुस्वागतम. काय सुंदर गेट बनवलेला, काय मस्त वाटतंय यार. हाय 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 हाय. ओ भाई साहब, हे बघा काय सुंदर असं वाटतंय ना. वाव. गोवा पण याच्यासमोर आहे ना, पाणीगम चाय, पाणीगम चाय. हाय 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 सुंदर. वाव, केवढीशी गल्ली आहे ना, मस्त वाटतं यार. गाईज गोव्याला जाणार असाल ना, तुम्ही प्लॅन करत असाल ना, तर एकदा नक्की तुम्ही वेंगुर्ला, शिरोडा आणि मालवण या 3 ठिकाणी नक्की भेट द्या. तुम्हाला नाही आवडलं ना तर मग बोला. सुहास दादा इथेच आहे ना कुठेतरी घर तुझं? हां, बस स्टॉप होता इकडचा वेंगुर्ल्याचा. इथेच आहे वाटतं घर, ह्याच्या मागे. सुहास दादा इकडेच आहे ना घर? हे बघ. हां 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 हां, ते मस्त आहे ते. हां, इथेच मागे घर आहे. हे आपण आलो आता वेंगुर्ला बाजारात. इकडे बाजार आहे. वाव, हे काय सुपर मंदिर आहे ना, हनुमानाचं मंदिर आहे. गदा बघा 4 कशा वरती आहेत. मस्त मंदिर आहे. जय बजरंगबली. वेतोबा. सो गाईज आता आपण पोहोचलो आहोत वेतोबा मंदिराजवळ. तुम्ही बघू शकतात काय सुंदर असं मंदिर वाटतंय. हाय हाय हाय, एकच नंबर. हे पूर्ण असं खेळणी वगैरे सगळी दुकान आहेत मस्तपैकी. गाईज आता आपण आलो आहे आतमध्ये. देव वेतोबा देवस्थान आरवली. आणि इकडे खूप सारे ना केळीची दुकान आहेत. इकडे ना देवाला केळी अर्पण करतात. जर तुमची विश काही असेल ना, जर ती पूर्ण झाली ना, तर इकडे केळी अर्पण करतात. हे बघा. पण इकडे चप्पल का अर्पण करतात? चप्पल जेवढं देवाला नवसाचं आहे ते जेव्हा आमचा वेतोबाईची ना असा पूर्ण गावाच्या रक्षणासाठी पूर्ण फेरी असते रात्रीची रक्षण करतो. जो कोण पण म्हणजे वेतोबाचा धावा करतो की नाही, त्याला देव पावणार आहे. तो रात्री कधीतरी तुम्ही कधी पण हाक मार रात्रीचा, कधी कुठे पण नुसतं वेतोबा धावा पावला तरी तो पावणार आहे. रात्री कुठे पण तुम्हाला म्हणजे वेगळ्या रूपात तुम्हाला दर्शन, म्हणजे तुम्हाला माहीत नाही पण वेतोबा आला आहे. त्याच्यावर चप्पल चालते की नाही, तो चप्पल झिजतात. आपण माणसं करतात त्याप्रमाणे वेतो चप्पल झिजलेली असतात. असे अनेक ज्याचे जो आपण नवस पूर्ण करतो बोलतात ना लोक, तेवढे लोकांचे नवस करणे भरपूर चप्पल देतात. असे घड पूर्ण देतात, धोतर जोडे देतात. असं नवसाला पावणार म्हणून वेतोबाची खाती त्या नवस वगैरे पावन होत नाही, म्हणजे पाणी वगैरे सोडत नाही उद्या घराला. आज बाकीच्या वाऱ्याला रोज पाणी सोडतात. जत्रा आणि वाढदिवस तेव्हा घराला पाणी सोडेल. भेटीचे घडते, भेटीच्या घरात नुसतं आणि वाढदिवस. बाकी तुम्ही कधी पण आला ना, म्हणजे आज पाणी सोडायला देणार. जत्रेला बोलला तर वाढदिवसाला बोलला तर जत्रेला आणि वाढदिवसालाच घर द्यायला. गर्दी असते सकाळी 5-4 वाजल्यापासून लाईनी असतं. संध्याकाळी रात्री वाढदिवसाला 9 वाजेपर्यंत असतं आणि जत्रेला रात्री 3 वाजेपर्यंत. शक्य होत नाही. आम्ही सुद्धा अशी ओटी घेतलेली आहे आता भरायला. तर आता आपण थेट आतमध्ये जाऊया मंदिरात. हे चप्पल घालतात देव आणि पूर्ण फिरतात गावभर रात्रीचे. जे काकांनी बाहेर स्टोरी सांगितली ना, ते
तुम्ही बघू शकता ते नवीनच्या नवीन चप्पल असतात ते झिजलेत बघा कसे. साईज बघा, या चप्पलची साईज बघा केवढी मोठी आहे. आणि चप्पल ना लिटरली आहे बघा झिजली आहे. सुंदर असं आमचं वेतोबाचं दर्शन झालेलं आहे. आता इथून आम्ही जात आहोत वेंगुर्ला बंदरावर. फटाफट आलो आहे, आता बाईक काढतो आणि निघतो. होय होय होय, पोचलो. इथे बाईक पार्क करायची आहे. मस्त वाटतं. आता बंदरावर तर पोचलो आहे. इथे खाली होऊन असं पुढे गेलं की वेंगुर्ला बंदर आहे, पण तिकडे खूप किचाट आहे म्हणून आता आम्ही वरती जातो आहे. पण जर इथून वर याल ना तर सुपर असं सुंदरसा नजारा आहे. सुंदर सूर्य दिसतोय. सुंदरशा लोकेशनवर आलो आहे आता मी. आणि एवढं मस्त दिसतंय ना पूर्ण. पाहू शकता तुम्ही बघा. वाव, सुपर. ह्याच्या पुढे मला शब्दच नाहीत बोलायला, एवढं सुंदर दिसतं इकडे. हे बघा कसल्याच लाटा इकडे आढळत आहेत. मस्त वाटतं एकदम. मित्रांनो आता इथून निघालो आहोत आपण आणि आता वाजलेत 7. आपल्याला लवकरात आता घरी पोचायचं आहे. वीज पण चमकते आणि गडगडतं पण आहे. तर आपल्याला पाऊस नको आहे. अंधार झाला की आपला गोप्रो पण आंधळा होतो. मग त्यामुळे ना आता असं काय दाखवताच येणार नाही. हे कसं आहे माहिती आहे का, हे आता असं खेडेगाव असल्यामुळे ना खूप अंधार असतो इथे. तर मित्रांनो आता इकडे दाखवायला तर काय नाही. तर मग आता आपण भेटू कुठेतरी उजेडात. जर कुठे थांबलो तर नक्की भेटू, नाही तर मग बघू कुठेतरी उजेड असेल तिकडे भेटू. तो काही आता घरी आलो आहे आणि आम्हाला रस्त्यात एवढा पाऊस मिळाला ना की मग गोप्रो काढून ठेवला मी टँक बॅगमध्ये. आणि आता जस्ट घरी आलो, जेवलो वगैरे, फ्रेश वगैरे झालो. आणि आता पहिलं काम करतोय म्हणजे की डेटा ट्रान्सफर करायचा हार्ड ड्राईव्हमध्ये. ही माझ्याकडे हार्ड ड्राईव्ह आहे, 2 TB ची हार्ड ड्राईव्ह आहे. तो आता ह्याच्यात गोप्रो मधले सगळे फुटेजेस ट्रान्सफर करतोय. सो ऑलमोस्ट झालंय ट्रान्सफर. आता म्हणजे ना माझा हाच प्रॉब्लेम चालू आहे की रेकॉर्ड करून यायचं आणि ह्याच्यात शिफ्ट करायचं. कारण स्टोरेज एवढा इश्यू देतो ना मला. कारण मी इकडे एडिट तर करतच नाही आहे, कारण एडिटसाठी माझ्याकडे डिव्हाइसच नाही आहे आणि या नॉर्मल लॅपटॉपवर ते एडिट होत नाही. तो मग आता मी ठेवले ते सगळे ब्लॉग्स असेच आणि आता मुंबईला जाऊन एडिट करणार मॅकवर किंवा कुठल्याही PC वर एडिटिंग. सो हे व्हिडिओज थोडे लेट येतील बट येणार ना. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा की वेंगुर्ला तुम्हाला कसं वाटलं, राईड आजची कशी वाटली. तर जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन आहात तर प्लीज सबस्क्राईब पण करा. चिअर्स.